स्टँडर्ड 11 मॅथ पार्ट फर्स्ट चॅप्टर 7 कोनिक सेक्शन। तर आपण आज कोनिक सेक्शन म्हणजे कोनिक्स शिकणार आहोत। नाउ लेट्स लर्न कोनिक सेक्शन। पैराबोला, इलिप्स, and hyperbola, then standard equation of conics, standard equation of conics, equation of tangent to the conics, equation of tangent to the conics, conics. Condition for tangency, तर आपण आज कोनिक सेक्शन मध्ये पॅराबोला शिकणार आहोत। व्हॉट इज पॅराबोला? डेफिनेशन: a parabola is the locus of the point in a plane equidistant from a fixed point and fixed line in that plane. The fixed point is called the focus and the fixed straight line is called directrix. What is parabola? Parabola is nothing but conics or conic section. म्हणजे एका कोनाचा सेक्शन घेतलेला त्या सेक्शनला पॅराबोला असे म्हणतात। आता पॅराबोलाचा आकार कसा असतो, शेप कसा असतो, तर ह्या पद्धतीने पॅराबोलाचा शेप असतो। हा जो आहे ह्याला म्हणायचं पॅराबोला। आणि ते फिक्स पॉइंट कोणता आहे, तर यस इज फिक्स पॉइंट अँड धिस पॉइंट इज कॉल्ड फोकस। आणि फिक्स लाईन कोणती आहे, तर ही डी जी आहे, ही लाईन, ही जी रेषा आहे, ह्या रेषेला काय नाव दिलेलं आहे, डी। ह्याला म्हणायचं डिरेक्ट्रिक्स आणि यसला काय म्हणायचं, फोकस ऑफ द पॅराबोला। आणि हे जे सगळं आहे, हा जो आकार आहे, हे जे शेप आहे, ह्याला म्हणायचं पॅराबोला। आणि ह्या पॅराबोलावर हा पॉइंट आहे पी, त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे, एक्स आणि वाय। तर ह्या पॅराबोलाचं इक्वेशन काय आहे, y² = 4ax। आता हे इक्वेशन कसं आलं ते आपण सॉल्व्ह करू। A parabola is the locus of the point in a plane equidistant from fixed point. Equidistant from म्हणजे सारखं डिस्टन्स, सेम डिस्टन्स, equidistant from a fixed point and fixed point is called कोनिक सेक्शन मध्ये आपण पॅराबोला शिकत आहोत। पॅराबोला इज अ कोनिक सेक्शन म्हणजे एका कोनाचा घेतलेला सेक्शन म्हणजे पॅराबोला आहे। आणि पॅराबोलाचा शेप कसा आहे, तर या पद्धतीने पॅराबोलाचा शेप असतो, आकार असतो या पद्धतीने। सर्कलचा आपल्याला आकार माहिती आहे, असा गोल असतो, पण पॅराबोला कसा आहे, हा असा आहे। आणि पॅराबोला इज अ कोनिक सेक्शन। कोन हा एक कोन शंकूच्या आकारासारखा आहे आणि हा पण शंकूच्या आकारासारखा असा कोन आहे। तर ह्याचा जर आपण असा सेक्शन जर घेतला तर जो आकार तयार होतो तो आकार म्हणजे पॅराबोला। तर पॅराबोलाची डेफिनेशन काय आहे, तर पॅराबोला इज द लोकस ऑफ द पॉइंट इन अ प्लेन इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स्ड पॉइंट अँड फिक्स्ड लाईन इन दॅट प्लेन। and fixed point is called fixed point. Fixed point ला काय म्हणायचं, तर फोकस, काय म्हणायचं, फोकस। आणि फिक्स्ड लाईन जी आहे तिला म्हणायचं डिरेक्ट्रिक्स। फिक्स्ड पॉइंट इज कॉल्ड फोकस अँड फिक्स्ड लाईन इज कॉल्ड डिरेक्ट्रिक्स। तिथे फिक्स्ड पॉइंट ह्याच्यामध्ये कोणता आहे, हा फिक्स्ड पॉइंट घेतला आपण, ह्याला आपण एस असं नाव देऊ। आणि फिक्स्ड लाईन कोणती आहे, तर ही फिक्स्ड लाईन आहे, या म्हणायचं डिरेक्ट्रिक्स। म्हणजे आपण डी नाव देऊ, डी फॉर डिरेक्ट्रिक्स आणि एस फॉर फोकस आणि डिरेक्ट्रिक्स। पॅराबोला इज द लोकस ऑफ द पॉइंट। लोकस ऑफ द पॉइंट म्हणजे ह्याच्यावर जे सगळे असे 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 भरपूर पॉइंट आहेत, भरपूर ह्याच्यावर असे बिंदू, सर्कलवर जसे
भरपूर बिंदू असतात, त्या बिंदूंनी मिळून या आकारामध्ये बिंदू असतील तेव्हा आपण सर्कल म्हणतो. जेव्हा ह्या आकारामध्ये बिंदू असतील, ह्या आकारामध्ये पॉईंट असतील, ह्या आकारात जर लोकस असेल तर आपण ह्या लोकसला काय म्हणणार? दिस इज अ पॅराबोला. A parabola is the locus of the point in the plane equidistant from fixed point and fixed line. म्हणजे हे डिस्टन्स SP is equal to इथे m नाव देऊ PM. SP equal to PM. SP equal to PM. आणि PM is a perpendicular on this fixed line. हा परपेंडिक्युलर आहे, सरळ काढलेले हा. हे जे अंतर आणि हे अंतर हे कसं आहे? सारखं आहे. तेव्हा आपण ह्या शेपला, ह्या आकाराला काय म्हणतो? पॅराबोला. आणि इथे ही XY कोऑर्डिनेट सिस्टीम काढली आपण. हा इथे O आहे, O म्हणजे इथे ओरिजिन आणि याचे कोऑर्डिनेट आहे 0 आणि 0. आता 0 ओरिजिन पासून ह्या फिक्स पॉईंटचं अंतर आपण A घेतलं तर यस ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत? X कोऑर्डिनेट येणार आहे A आणि Y कोऑर्डिनेट काय येणार आहे? 0. Y कोऑर्डिनेट 0, कारण हा पॉईंट, हा बिंदू पॉझिटिव्ह X ऍक्सिस वर आहे, त्यामुळे त्याचे कोऑर्डिनेट्स आपण असे लिहिले. आता इथे हा जो पॉईंट आहे याला नाव देऊ आपण Z समजा. आता ह्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे? तर हे डिस्टन्स आहे A, हे आणि हे इक्वल डिस्टन्स आहे. तर इथे A डिस्टन्स आहे, पण आता इकडे निगेटिव्ह X ऍक्सिस आहे, त्याच्यामुळे आपण इथे ह्याचे डिस्टन्स कोऑर्डिनेट्स घ्यायचे -A आणि 0. -A आणि 0. आता आपल्याला पॉईंट M चे कोऑर्डिनेट्स काढायचे. कसे काढणार? तर X कोऑर्डिनेट आणि Y कोऑर्डिनेट. हे X कोऑर्डिनेट झाला ह्या पॉईंटचा आणि X ऍक्सिस वरून ह्या पॉईंटचं डिस्टन्स किती येते? A, पण इकडे निगेटिव्ह ऍक्सिस आहे म्हणून -A. म्हणजे M चे कोऑर्डिनेट्स काय आहे? -A आणि Y. हे डिस्टन्स येणार आहे X, ह्या कोऑर्डिनेटचे X, आणि हे डिस्टन्स येणार आहे A. मग आपल्याला PM चं डिस्टन्स काढायचं आहे, तसंच SP चं पण डिस्टन्स काढायचं आहे, कारण इन पॅराबोला SP इक्वल टू PM. म्हणजे हे डिस्टन्स काढू आपण आणि हे डिस्टन्स काढू, आणि दोन्ही डिस्टन्स कसे आहेत? सेम आहे. बिकॉज डेफिनेशन काय आहे पॅराबोलाची? अ पॅराबोला इज द लोकस ऑफ द पॉइंट इन अ प्लेन इक्विडिस्टन्स फ्रॉम फिक्स पॉइंट अँड फिक्स लाईन इन दॅट प्लेन. बाय फोकस डिरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी SP इक्वल टू PM. आपल्याला आता ह्या डिरेक्ट्रिक्सचं इक्वेशन काढायचं आहे. तर काय येणार आहे? इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिक्स. इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिक्स काय असणार आहे? त्याच्यामध्ये फिक्स काय आहे? फिक्स फक्त Y ऍक्सिस तर 0 देतो, म्हणजे Y कोऑर्डिनेट 0 देतो. फक्त इथे -A ह्या डिस्टन्स वरती डिरेक्ट्रिक्स आहे, त्यामुळे त्यामुळे इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिक्स इज X इक्वल टू -A. Therefore X plus A इक्वल टू 0. X plus A इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे या डिरेक्ट्रिक्सचे. इथे आपल्याला इक्वेशन काढायचे पॅराबोलाचं. तर इथे आपण काय प्रॉपर्टी वापरली? फोकस डिरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी वापरायची. SP चं डिस्टन्स काढायचे, PM चं डिस्टन्स काढायचे. तर डिस्टन्स SP बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला और यूज डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स SP इक्वल टू S चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, P चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. मग X - A घेऊ आपण. स्क्वेअर रूट ऑफ X - A स्क्वेअर अँड Y - 0 स्क्वेअर. हे पण आपण फॉर्म्युलाच आहे, हा पाठ करायचा आहे. इथे आपण काय करत असतो की X कोऑर्डिनेट्स म्हणजे -2 स्क्वेअर करायचा आणि आधी स्क्वेअर घ्यायचे. स्क्वेअर रूट ऑफ X - A स्क्वेअर प्लस Y - 0 स्क्वेअर. हे सॉल्व करू. X - A स्क्वेअर Y - 0 स्क्वेअर मीन्स ओनली राईट Y स्क्वेअर. 0 असल्यामुळे आपण फक्त इथे Y स्क्वेअर केलं. Y - 0 स्क्वेअर इक्वल टू Y स्क्वेअर ओनली. द डिस्टन्स PM करू. डिस्टन्स बिटवीन पॉइंट P and M. PM परत डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे, ह्याच पद्धतीने काढायचं आहे. X - A. M चे कोऑर्डिनेट्स आहे -A Y. P चे कोऑर्डिनेट्स आहेत X आणि Y. मग X - A. X - A स्क्वेअर प्लस Y - Y. Y - Y. Y - Y काय येणार आहे? Y - Y 0. 0 स्क्वेअर इक्वल टू 0 घ्यायचे आणि इथे मायनस प्लस होणार आहे, म्हणजे X प्लस A स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर लिहायची काही गरज नाही, एवढंच लिहायचं. डिस्टन्स PM इक्वल टू
स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस ए स्क्वेअर आणि हे दोन्ही डिस्टन्स काय आहेत सारखे आहेत एस पी इक्वल टू पी एम म्हणजे धिस इक्वल टू धिस. आता आपण हे इक्वल करू आणि सॉल्व करू. स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स प्लस ए स्क्वेअर. स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड दोन्ही बाजूला स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणजे वर्ग घ्यायचा आहे. त्यामुळे आन्सर काय आहे ह्याचा वर्ग घेतला आपण पूर्ण ह्याचा वर्ग. मग हे आणि हे कट होते स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कट होतात अँड रिमेनिंग टर्म्स एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड एक्स प्लस ए स्क्वेअर. आणि बोथ साइड एका बाजूला जर इक्वेशनच्या एलएचएस साइडला जर आपण स्क्वेअर केला तर आरएचएस ला सुद्धा आपल्याला स्क्वेअर करावा लागतो म्हणून आपण केले स्क्वेअरिंग बोथ साइड. एलएचएस आणि आरएचएस ला ही एलएचएस बाजू आहे लेफ्ट हँड साइड आरएचएस म्हणजे राईट हँड साइड. तर हे सॉल्व करू. इथे एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे इथे पण एक्सपान्शन फॉर्म्युला म्हणजे विस्तारित सूत्रे. मग एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. इथे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कट होतील वाय स्क्वेअर नाही कट होणार वाय स्क्वेअर ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर कट होतील. therefore minus 2x equal to y square equal to 2ax. remaining terms are minus 2ax plus y square equal to 2x. therefore y square is equal to 2ax plus 2ax means 4ax. y square equal to 4ax and this is standard equation of the parabola. So आपण प्रूव्ह केलं स्टँडर्ड इक्वेशन ऑफ द पॅराबोला इज y square is equal to 4ax. y square is equal to 4ax. तर हे आपला हा फॉर्म्युला धरायचा आहे पॅराबोलाचा सूत्र धरायचे हे सूत्र पाठ करायचे y square is equal to 4ax where here x and y are nothing but coordinates of point which is on the locus of the parabola and a is nothing but distance of the focus that is fixed point from the origin. हे डिस्टन्स किती आहे a डिस्टन्स आहे. हे पण डिस्टन्स इथला डिरेक्ट्रिक्सचा आणि ओरिजिनचा पण डिस्टन्स काय आहे aच आहे. मग s आणि डिरेक्ट्रिक्सचं इक्वेशन डिस्टन्स काय असणार आहे a प्लस a इथे येणार आहे 2a. हे डिस्टन्स 2a पण हे डिस्टन्स a आहे हे पण a आहे पण कोऑर्डिनेट्स घेताना मात्र आपण काय घेतले मायनस a घेतले. मायनस का घेतले तर हा पॉइंट निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर असल्यामुळे ते आपण मायनस a घेतलेले आणि m हा पॉइंट सुद्धा डिरेक्ट्रिक्स वर आहे आणि तो लेफ्ट साइडला आहे y ऍक्सिसच्या लेफ्ट साइडला असल्यामुळे इथे आपण x ऍक्सिस काय कोऑर्डिनेट काय घेतला मायनस a आणि y काय घेतला द डिस्टन्स बिटवीन दिस फ्रॉम द ओरिजिन इज इक्वल टू y. The activity trace the parabola using focus directrix property. Trace the parabola using focus directrix property. PROPERTY. आणि यूज काय करायचं आपल्याला फोकस डिरेक्ट्रिक्स प्रॉपर्टीज यूज करून आपल्याला पॅराबोला टेस्ट करायचं काढायचं. ते एक्झाम्पल आहे फाइंड द इक्वेशन ऑफ पॅराबोला with focus at 2 and 0 and directrix x plus 2 equal to 0. तर फोकसचे कोऑर्डिनेट्स दिले 2 आणि 0 आणि डिरेक्ट्रिक्सचं इक्वेशन आहे x plus 2. ह्यावर आपल्याला काय करायचंय इक्वेशन ऑफ द पॅराबोला. आणि आता आपल्याला माहिती आहे इक्वेशन ऑफ द स्टँडर्ड इक्वेशन ऑफ द पॅराबोला काय आहे y square equal to 4ax. y square equal to 4ax. Now standard equation of the directrix is solution equation किंवा equation of the directrix is equation of the directrix of the parabola is x
plus a equal to 0, x plus a equal to 0. आणि इथे जे दिसते इक्वेशन काय दिलेले x plus 2 equal to 0. Now comparing these two equation. Equation of the directrix is x plus 2 equal to 0. Comparing with x plus a equal to 0. ह्या दोन्हींचं कंपेअर करायचं. किंवा x plus 2 equal to x plus a. Therefore a equal to 2, a equal to 2 or 2 equal to a. तिथे आपल्याला a समजलेला आहे. म्हणजे त्यावरून आपण इथे काय काढू शकतो की पॅराबोलाचं इक्वेशन काढू शकतो. y square is equal to 4ax. a is here 2, but 4 into 2 8. Therefore equation of the parabola is y square equal to 8x. Therefore equation of the parabola y square is equal to 4x. Put here a equal to 2. Put a equal to 2 in above equation. Now y square equal to 4 into 2 into x. 4x means what? 4 into a into x. 4 गुणिले a गुणिले x. 4 गुणिले a बरोबर आहे 2. 4 गुणिले 2 गुणिले x. म्हणजे y वर्ग बरोबर आहे 8x. y बरोबर आहे 8x. y square is equal to 8x. And this is answer. Equation of the parabola is equation of the parabola. जर तुम्हाला माहित हे कोऑर्डिनेट्स घ्यायचे a equal to 2 आणि पॅराबोलाचं तुम्हाला शेप ड्रॉ करायचा आहे. तिथे आपण पॅराबोला ड्रॉ करतोय. x डॅश y आणि y डॅश. आणि हा पॉईंट घेतला आपण. त्याचे कोऑर्डिनेट आहेत x आणि y. हा पॉईंट लोकसवर आहे पॅराबोलाच्या आणि s इज फोकस. आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 2 आणि 0. आणि ही जी रेषा आहे ही आहे डिरेक्ट्रिक्स d. आणि डिरेक्ट्रिक्सचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे x इक्वल टू -a. पण इथे a डिस्टन्स किती आहे तर 2 आहे. म्हणजे इथे -2. ह्या इथल्या पॉईंटचे जर कोऑर्डिनेट्स काढायचे असतील तर -2 आणि 0. म्हणजे x इक्वल टू -2 और x plus 2 equal to 0. इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिक्स. आणि हा जो पॅराबोला आपण ड्रॉ केला आहे इथे SP इक्वल टू PM आहे. SP इक्वल टू PM. डिस्टन्स between point on the locus of the parabola from the focus is equal to distance of point P from directrix. This distance, a distance equal to a distance by focus directrix property. SP equal to PM. And equation of the parabola is what? Y square is equal to here a equal to 2. 4ax. Put a equal to 2. Equal to 8x. Equation of the parabola. ह्या आकाराला काय म्हणायचं पॅराबोला असं म्हणायचं. This shape is called, this conic section is called parabola. Standard 11 Math Part 1 Chapter 7 Conic Section. त्यामध्ये आपण पॅराबोला शिकत आहोत. Standard equation of the parabola is y square equal to 4ax. तर इथे आपण पॅराबोला ड्रॉ करू आणि त्याच्यामध्ये आपण आज फोकल डिस्टन्सचा फॉर्म्युला शिकू. This distance is SP, that is distance between focus and point, and this is perpendicular drawn on the directrix. Here is directrix point M.
and this is y-axis, negative y-axis, and point S, that is focus, on x-axis, negative x-axis, and this is origin or vertex O, origin, and coordinate of this is 0 and 0, and here is focus S. Now distance between origin and focus is A. Therefore coordinates of point S are A and 0 because point is on x axis. तर इथे आपण ड्रॉ करू पॅराबोला, शेप ऑफ द पॅराबोला. This is called directrix, and this line is fixed line. D for directrix. Distance between O and S is A. Similarly here, distance between O and this point, suppose this is Z point, distance OZ is also A, distance OZ is also A, and distance OS is also A. Therefore coordinate of this point is negative A and 0 because this point lies on negative x-axis. Negative x-axis ला हा पॉइंट असल्यामुळे आपण निगेटिव्ह घेतले, आणि यस हा पॉइंट पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वर आहे. इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, त्यामुळे इथे आपण ए घेतलेले. आणि आता ह्या एम चे आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे. एक्स कोऑर्डिनेट काय येणार आहे तर -a, निगेटिव्ह ए, अँड वाय कोऑर्डिनेट इतका, म्हणजे ह्या पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट जो आहे तो याचा आपल्याला घ्यायचा. समजा x1 and y1 are coordinates of this point P which is on the parabola. Therefore coordinates of point M are negative A and y1. याप्रमाणे आपण कोऑर्डिनेट्स घेतले आणि पॅराबोला ड्रॉ करायचा आहे. तर आपल्याला फोकल डिस्टन्स म्हणजे काय तर SP, फोकल डिस्टन्स SP. आपल्याला इथे इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं बाय फोकस डिरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी ऑफ द पॅराबोला. प्रॉपर्टी काय आहे द डिस्टन्स बिटवीन फिक्स्ड पॉइंट टू पॉइंट ऑन द पॅराबोला इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑन द पॅराबोला टू डिरेक्ट्रिक्स. therefore SP equal to PM. therefore SP equal to PM. तर PM चे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. PM चे डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे डिस्टन्स फॉर्म्युला स्क्वेअर प्लस y1 minus y1 minus y1 स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ x1 minus a स्क्वेअर प्लस y1 minus y1. तेथे माइनस माइनस प्लस होणार आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. therefore स्क्वेअर रूट ऑफ x1 plus a square, y1 minus y1 means 0, 0 square is 0. therefore x1 plus a square. PM equal to square root of x1 plus a square. therefore SP equal to PM equal to, तर इथे स्क्वेअर आहे इथे स्क्वेअर रूट आहे, त्याच्यामुळे आपण हे डायरेक्ट x1 plus a लिहू शकतो. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काढणार. SP equal to x1 plus a, म्हणजे फोकल डिस्टन्स किती आहे x1 plus a. therefore फोकल डिस्टन्स SP equal to x1 plus a or a plus x1. a plus x1 ला काय म्हणायचं तर ऍक्सिस म्हणलं तरी. therefore focal distance SP, focal distance SB, distance between focus and point is called focal distance, is equal to x1 plus a or a plus x1, a plus axis of point P. म्हणजेच काय कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. आता हा फॉर्म्युला आहे फोकल डिस्टन्स जर काढायचा असेल आपल्याला तर हा फॉर्म्युला वापरायचा x1 plus a किंवा a plus x1 किंवा a plus x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट.
चॅप्टर 7 टूलिंग सेक्शनमध्ये आपण पॅराबोला शिकत आहोत. तर आज आपण लेंथ ऑफ लेट्यूस रेक्टम म्हणजे काय आणि लेट्यूस रेक्टमची लेंथ किती आहे हे आपण बघू. आता आपण आधी एक पॅराबोला ड्रॉ करू अँड हुज इक्वेशन इज y² = 4ax. This is x-axis, negative x-axis, y-axis, and here negative y-axis, and this is coordinate system, xy coordinate system, where here O is origin or vertex having coordinate 0 and 0, and focus of the parabola is suppose here. Distance between focus and origin or vertex equal to distance between directrix and origin. This line is fixed line called directrix. D for directrix, and this is focus. S is focus. This distance is equal. Now this point is on the parabola. Point P is on the parabola, and suppose coordinates of this point is x and y, and this is perpendicular drawn from this point on this directrix, where point M, and this point is Z. Now distance, this distance and this distance is same, and distance between origin to is a, and this distance is also a. Therefore coordinate of focus, that is x coordinate is a and y coordinate is 0, and here coordinates of z are minus a and 0, and coordinates of point M are minus a, that is negative a, and y is here y. Take y. Now when chord is drawn through focus, then that chord is called letus rectum. आता इथे आपण हा chord draw करू. This chord is called letus rectum. जो chord जी जीवा फोकस मधून जाते त्या जीवेला काय म्हणायचं, तर लेट्यूस रेक्टम. LSL' is letus rectum. This length is letus rectum, length of letus rectum. Here LSL' is called letus rectum, and this chord is called LSL' passing through focus. तर हा जो chord आहे तो ह्या फोकस मधून गेलेला आहे, म्हणून आपण याला काय म्हणायचं, लेट्यूस रेक्टम. आता ह्याची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची. तर लेंथ कशी फाइंड आउट करणार आपण, तर ह्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स घ्यायचे L चे. तर L चे कोऑर्डिनेट्स घ्यायचे, तर x कोऑर्डिनेट येणार आहे a, x कोऑर्डिनेट काय येणार आहे a, आणि y कोऑर्डिनेट आपल्याला त्याचा सपोज डिस्टन्स बिटवीन L अँड S इज L. हे डिस्टन्स आहे समजा L, हे डिस्टन्स L आहे, आणि हे पण डिस्टन्स किती आहे, L आहे, Lच आहे. आणि याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, ह्या L' चे a and minus L, because this L' is in 4th quadrant, and in 4th quadrant y coordinate is negative. Therefore we take here negative L, and here take positive L. Why? Because this L is in a first quadrant. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये L आहे, तर ह्या फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. इकडे x ॲक्सिस आणि इकडे निगेटिव्ह y ॲक्सिस. तर इथे दोन्ही पॉझिटिव्ह आहे तिथे. therefore we take here y coordinate of point L is positive L, and coordinate of point L is a and negative L. Why we take here negative L? Because
दिस पॉइंट लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा पॉइंट आहे आणि इन फोर्थ क्वाड्रंट coordinate points on y axis, that is y dash, all negative numbers. Therefore we take here negative L. Length of latus rectum equal to L plus L. L plus L equal to 2L. 2L. Now this L point lies on the parabola whose standard equation is y square equal to 4ax. हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे. And this L point is also lies on this parabola. And here y coordinate is L. Therefore take here y equal to L for point L. Now point L is on the parabola whose equation is y square equal to 4ax, and coordinates of point L are A and N. Therefore put here y equal to L. Therefore L square equal to 4a and x equal to a. x equal to a. तर इथे आपल्याला y equal to L घ्यायचे आणि x equal to a ठेवायचे ह्या इक्वेशन मध्ये. Therefore L square is equal to 4a, means 4a square. Now taking square root both side. Therefore L equal to square root of L square, that is the square root of 4a square, means 2 square root of a square, means 2a. 2a. L is here 2a. L is here to length from this point to focus is L, and L is here 2a. L equal to 2a. But length of latus rectum is L plus L 2L. 2L. Therefore length of latus rectum equal to 2L. Put value of L, that is 2a. Therefore 2 into 2a means 4a. मग आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला. 2L equal to 4a. Length of latus rectum is 4a. तर इथे L हा बिंदू हा पॅराबोलावर आहे आणि L चे कोऑर्डिनेट्स निर्देशक काय आहेत? A आणि L. म्हणजे x निर्देशक घ्यायचा आहे A आणि y निर्देशक घ्यायचा आहे L. आणि ह्या पॅराबोलाचे स्टँडर्ड इक्वेशन काय आहे? y वर्ग बरोबर 4ax. पण हा पॉइंट सुद्धा ह्या पॅराबोलावर आहे, पण ह्याचे कोऑर्डिनेट्स ह्या पॉइंट नुसार आपण हे इक्वेशन काढलेले. आता ह्या पॉइंट नुसार आपल्याला पॅराबोलाचे इक्वेशन काय मिळणार आहे? तर L स्क्वेअर इक्वल टू 4a into a means L square equal to 4a square. मग टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड आपल्याला L पाहिजे म्हणून आपण काय केलंय? स्क्वेअर रूट घेतलाय. दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊन मग L बरोबर आहे वर्गमुळात L वर्ग बरोबर वर्गमुळात 4a वर्ग म्हणजेच 2 वर्गमुळात a वर्ग म्हणजे 2a. म्हणजे L बरोबर काय आहे? 2a. म्हणजे हा कोऑर्डिनेट काय आहे? 2a 2a. मग आता आपल्याला y कोऑर्डिनेट मिळाला, x कोऑर्डिनेट a माहिती. त्यावरून आपण इथे लेंथ ऑफ द लेटस रेक्टम काढलेले L प्लस L. दिस डिस्टन्स इज L and L is nothing but 2a and this distance is also L. L equal to 2a. 2a plus 2a means 4a. मग ही पूर्ण लेंथ इथून इतकी लांबी किती आहे? तर 4a 4a. लेटस रेक्टमचा हा फॉर्म्युला आहे. लेंथ ऑफ लेटस रेक्टम इक्वल टू 4a. चॅप्टर 7 कोनिक सेक्शन मध्ये आपण पॅराबोला शिकत आहोत.
The standard equation of the parabola is y square equal to 4ax. जेव्हा पॅराबोला हा असा असतो तेव्हा ह्या पॅराबोलाचं इक्वेशन काय आहे, तर y square equal to 4ax. y square is equal to 4ax. आणि जेव्हा पॅराबोला ह्या बाजूला आहे कोऑर्डिनेट सिस्टमच्या, म्हणजे सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॅराबोला आहे, त्यावेळेस याचे इक्वेशन काय आहे, स्टँडर्ड इक्वेशन ऑफ दिस पॅराबोला इज -4ax. इथे d काय आहे, डायरेक्ट x आहे आणि y कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट इकडे निगेटिव्ह x आहे, निगेटिव्ह x ऍक्सिस आहे, इकडे पॉझिटिव्ह x ऍक्सिस आहे, इकडे निगेटिव्ह x ऍक्सिस आहे. Therefore coordinates of this focus is -a and 0 and coordinate of z is a and 0. Therefore equation of this directrix is x equal to a, means x minus a equal to 0. Now when equation of parabola is x square equal to 4by, means that parabola lies in first and second quadrant. Here S is focus and coordinate of focus 0 and b. 0 is x coordinate and b is y coordinate. This distance between these OS is b and distance OZ is also b. But here negative y axis, therefore coordinates of z now 0 and negative b. Therefore equation of this directrix is y equal to minus b, means y plus b equal to 0. And here L as that is rectum. तर जेव्हा पॅराबोला असा असेल फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये, तेव्हा त्याचे इक्वेशन काय येणार आहे, x square is equal to 4by and b is here distance between focus and vertex. Here O is origin, that is vertex, and coordinate of vertex are 0 and 0. Distance between OS is here b. Distance is b. Now when parabola in third and fourth quadrant is like this, and here S is focus of the parabola, then equation of this parabola is x square is equal to -4by and coordinates of point S are 0 and -b, and distance between O and Z is also b, and therefore coordinates of Z now 0 and b. 0 and b, coordinates of point Z are 0 and b. Here b is y coordinate, but here y axis is positive. All numbers on y axis are positive. Therefore here we take b and here we take -b, because this focus is in third and fourth coordinate, and here y number on y coordinate are all negative. Therefore here we take here -b. Distance between OS and OZ same. Now equation of directrix, d is nothing but here directrix, that is fixed line, and equation of this line is y equal to b, that is y minus b equal to 0. y minus b equal to 0. तर इथे आपल्याला पॅराबोलाचे 4 इक्वेशन्स मिळत आहेत. पॅराबोला कोणत्या क्वाड्रंट्स मध्ये आहे त्याप्रमाणे ते इक्वेशन्स आहेत. आता इथे पॅराबोला हा फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे, त्याचा फोकस हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे, त्यामुळे ह्या पॅराबोलाचे इक्वेशन काय आहे, y स्क्वेअर इक्वल टू 4ax. आता हा पॅराबोला सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे, ह्याचे इक्वेशन आहे y स्क्वेअर इज इक्वल टू -4ax आणि कोऑर्डिनेट्स ऑफ फोकस आर -a and 0, बिकॉज ऑल नंबर्स ऑन दिस एक्स ऍक्सिस निगेटिव्ह, हा इकडे निगेटिव्ह नंबर्स असल्यामुळे एक्स ऍक्सिस वर आपण -a लिहिलेले आहे. and distance between OS and OZ same. Therefore coordinates of point Z are a and 0, and this line is directrix. OZ, distance OZ and OS same. Therefore equation of this line is nothing but x equal to a, that is x minus a equal to 0. आता इथे बघा हा पॅराबोला फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, त्यामुळे याचे इक्वेशन काय आहे, x स्क्वेअर इक्वल टू 4by, आणि हा पॅराबोला थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे याचे इक्वेशन आहे x स्क्वेअर इक्वल टू -4by. तर हे इक्वेशन लक्षात ठेवायचे.